हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो. तर आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे, म्हणजे 1K फॅमिली आपली कंप्लीट झाली. आता 1061 झालेले आहेत. तर त्याबद्दल म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत आहात, माझे व्हिडिओ बघत आहात, जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक करत आहात, तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुमच्या सगळ्यांचे मला आभार व्यक्त करायचे आहेत. तुमच्यामुळेच आज हे सगळं होऊ शकलं आहे. तुम्ही मला इतका सपोर्ट केला त्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आज नो सेवा नो उपाय. आज माझ्या मैत्रिणींसोबत मी गप्पा मारणार आहे. थोड्याशा तुमच्यासोबत मला गप्पा मारायच्या आहे. तर तुम्हाला दिसतच असेल माझं साड्यांचं कलेक्शन. एकतर म्हणजे कसं आहे की माझ्याकडे साड्या खूप कमी आहेत, म्हणजे लिमिटेड ठेवलेल्या आहेत मी, कारण मी जास्त साड्या घालत नाही. त्यामुळे मग काय होतं की खूप म्हणजे असं पसारा होतो. तर हे पाऊच मी ऑनलाईन मागवलेले आहेत साड्यांसाठी. कारण आधी काय होत होतं माझं म्हणजे कप्प्यामध्ये म्हणजे ब्लाऊज कुठे तर साडी कुठे, काहीच सापडत नव्हतं. तुमच्या बाबतीत पण असं होत असेल तर मला नक्की सांगा. तर माझंही तसंच होत होतं, कारण बरेच जण म्हणजे हँगरवर साड्या अडकवतात. तर माझ्याकडे हँगर नाही आहे कपाटाला, तर मी अशाच म्हणजे अशा एकावर एक थप्पी लावून ठेवलेल्या होत्या. पण तरीसुद्धा म्हणजे अस्ताव्यस्त होत होतं. ब्लाऊज मला वेळेवर सापडत नव्हतं. आणि मग सगळे मग ते ज्या चांगल्या साड्या असतात आपल्या सिल्कच्या, तर त्या चुरगळत होत्या आणि त्यांचं मग ते प्रेस पण खराब होते. त्यामुळे मग मी असे छान मागवले हे पाऊच. तर हे पाऊच मी कुठून मागवले याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बऱ्याच ताईंना म्हणजे 1-2 जणींनी मला कमेंट केली होती की ताई डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय. तर बघा, मी व्हिडिओच्या खाली जो टायटल टाकते त्या टायटलच्या बाजूला मोर म्हणून दिलेलं असतं बघा साईडला. तर त्या मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल, तिथे तुम्हाला लिंक दिसेल. तिथे तुम्ही बघू शकता, रोजच्या रोज चेक करत चाला. तर अशा माझ्या लिमिटेड साड्या आहेत. तर म्हटलं चला, म्हणजे पाऊच मागवले होते. आता म्हटलं बघितलं तर पाऊच एकदम ओके आलेले आहेत, मला रिटर्न करायची काही गरज नाही. क्वालिटी पण बेस्ट आहे, तुम्ही मागू शकतात. तर हा 12 पाऊचचा सेट आहे. तर याच्यात माझ्या साड्या पण छान आलेल्या आहेत, कारण मोठी साईज आहे आणि झीप वगैरे पण व्यवस्थित आहे. तर आता तेच मी करत आहे, म्हणजे साड्या पॅक करता करता तुमच्यासोबत थोड्या गप्पा पण होतील. ही कॉटनची साडी आहे, मला खूप आवडते ही. पण धीरजांना अजिबात आवडत नाही. कारण कसं असतं की कॉटनची साडी फुगतात ना, म्हणजे फुगल्यामुळे काय होतं मग जाड दिसते मी. पण मला कसं होतं, मला कॉटनची साडी का आवडते, कारण मग थोडं मी काय आहे ना, मी खूप जास्त बारीक आहे. तर त्यामुळे एकदम म्हणजे बारीक साडी घातली की मग जास्तच बारीक दिसते. म्हणून मग मला अशी कॉटनची साडी म्हणजे मनापासून आवडते. पण त्यांना आवडत नाही म्हणून मग मी एकच ठेवली जास्त घेतल्याने, बाकीच्या मग सिल्कच्या ठेवलेल्या आहेत. ही साडी मला खूप आवडते, कलर पण खूप छान आहे. म्हणजे कधीपासून इच्छा होती माझी खणाची साडी घ्यायची. मागे खूप फॅशन होती याची खणाची साडी. तसं आता पण घेतात, पण त्यावेळेला खूप जास्त होती. पण म्हणजे घ्यायचीच राहिली. मग नंतर ताईने ही साडी नंतर मला आणली, तिनेच घेतली म्हणजे ही साडी. तर खूप छान आहे, मला घातल्यानंतर खूप छान वाटते. कधीपासून हौस होती, पण ताईच घेऊन आली शेवटी. ते म्हणतात ना की बऱ्याच जणांना आपल्या मनातलं बघा ओळखता येतं. तसंच म्हणजे माझ्या ताईच्या बाबतीत आहे. ती म्हणजे काय माहिती, म्हणजे माझ्या मनातलं ती सगळं ओळखते. ही ऑरेंज कलरची आहे, सिल्कची आहे ही म्हणजे मी आत्ताच घेतली, मला खूप आवडली होती. पण अजून ब्लाऊज स्टिच करायचं राहिलं आहे. ऑरेंज कलर माझ्याकडे नव्हता म्हणून घेतली मी. ही एक राणी कलरची आहे, राणी कलरनं मला आवडतो. तर ही एक घेतली मी. ही शिफॉनमध्ये आहे, म्हणजे एकदम बारीक नाही, ठीक आहे, पण डिझाईन खूप छान आहे. यावर पण ब्लाऊज स्टिच करायचं राहिलेलं आहे. तर म्हणजे ही पण नवीनच आहे. त्यामुळे बऱ्याच साड्या म्हणजे माझ्या अशा पडलेल्या आहेत. जास्त वापर मी जसं आधी तुम्हाला सांगितलं की मी साड्या जास्त वापरत नाही,
तर आता कसं सणवार सुरू होतील, तर आता सगळे ब्लाऊज स्टिच करून घेईल. काय माहिती, म्हणजे मी वेगळीच आहे. बायकांना साड्यांची, कपड्यांची खूप हौस असते, आवड असते. पण काय माहिती, मला म्हणजे कपड्यांचाही काही मोह नाही आणि साड्यांचाही काही मोह नाही. काय माहिती, म्हणजे असं एवढं जास्त, म्हणजे मी कुर्तीज पण माझ्याकडे कमीच आहेत आणि साड्या पण लिमिटेड आहेत. ही एक साडी पण खूप छान आहे, मला गिफ्ट मिळाली आहे ही. तर ही हलकी आहे, म्हणजे कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण घालू शकतो पटकन. तर आवडते मलाही. आता हे बघा, हिचंसुद्धा ब्लाऊज शिवायचं राहिलेलं आहे. ह्या सगळ्या नवीन आहेत ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की भावना काय म्हणजे फक्त साड्या घेऊन ठेवलेल्या आहेत. पण आता कसं, आता मला लागणार आहे, मी फक्त घेऊन ठेवल्या. आणि ही तर गिफ्ट होती, तर ठेवलेल्या होत्या. आता कसं, आता सणवार सुरू होतील, तर आता सणवारला लागणारच आहे साड्या. तर आता मी शिवेलच आणि तुम्हाला आता दिसणारच आहेत त्या साड्या. ही साडी मला पहिल्यांदा धीरजांनी घेतली होती. बघा किती जुनी आहे, अजून पण मी जपून ठेवलेली आहे. अशाच बारीक साड्या त्यांना आवडतात. कपड्यांच्या बाबतीत मी खूप कंजूस आहे. माझ्या दोघी मुली मला खूप बोलतात, मम्मी तू कपडे घेतच नाहीस अजिबात. तर पण आता म्हणजे आता मला वाटतं की कपडे घ्यावं. तर आता हळूहळू, म्हणजे आता त्यांना कसं, त्या मोठ्या होत आहेत, त्यांनाही कळतं. तर आता हळूहळू घेणार आहे मी कपडे. म्हणजे तर ही बघा, ही माझी लास्ट साडी, ही रेड कलरची आहे. ही भावाने आणली. रेड कलर माझा फेवरेट आहे आणि ही भावाने आणली आता रक्षाबंधनसाठी. तर आता याचं ब्लाऊज स्टिच करून घेणार आहे मी. रक्षाबंधनला हीच घालणार आहे. तर असं हे माझं साड्यांचं छोटंसं कलेक्शन होतं. हा छोटासा व्हिडिओ होता. तर तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटल्या मला नक्की सांगा. आणि त्याचसोबत तुमच्यासोबत गप्पा पण झाल्या आणि साड्यांच्या घड्या घालून पाऊचमध्ये ठेवल्या पण गेल्या. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.